सुहास? मॅडम, हा तुमचा नोकर आमच्या हाती लागला. त्याची नीट चौकशी केली तेव्हा ह्याने सगळा हा गुन्हा कबूल केलाय. त्यामुळे कामिनी मॅडम या सगळ्या प्रकरणामध्ये निर्दोष आहेत. हे बघ, जर का तू आला नाहीस तर काय काय होईल याची तुला कल्पना देतो. पण मॅडम, एकतर पैसे वगैरे काही मिळणार नाही आणि पोलिसांची हवा खावी लागेल, कळलं का? आणि जर का आलास तर तुलाही पैसे मिळतील आणि तुझ्या फॅमिलीलाही पैसे मिळतील. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे, वाट बघते मी. सुहास, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ आणि खरं काय ते सांग. हो मॅडम, सगळं खरं खरं सांगतो. कामिनी मॅडम त्या दिवशी बाहेर जाणार होत्या. त्यांचं काहीतरी काम होतं, त्या मला बोलल्या होत्या. तसं त्यांनी सांगितलं आजोबांना बाहेर फिरवून आण, म्हणून मी व्हीलचेअर घेऊन आजोबांना बाहेर फिरायला घेऊन गेलो. पण तिथे उतार होता, त्या उतारावरून व्हीलचेअर सुटली आणि तो ॲक्सिडेंट झाला. हो, या सगळ्यात माझीच चूक होती. पण मला असं काही करायचं नव्हतं आणि कामिनी मॅडमचा ह्याच्यात काहीच दोष नाहीये. बाबा, काय होतं? आई, काय झालं? काय होतंय? काही सांगायचंय का? हा, काय सांगायचंय का? काय काय दादा, काय? बघा, दादाला सुद्धा जाणवतंय, रक्ताचं नातं आहे ना, त्याला सुद्धा जाणवतंय की त्याच्या बहिणीवर अन्याय होतोय. उगीच तिला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होते. बरोबर ना दादा? मला जो काही त्रास होतोय त्याचा तुलाही त्रास होतोय ना दादा? मी खरंच सांगते तुला, मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये, केलेला नव्हता आणि केलेला नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, तुमची खात्री आहे की सुहास दोषी आहे आणि कामिनी निर्दोष आहे? मॅडम, आमच्याकडे जे पुरावे आलेत त्यानुसार तरी माझं उत्तर होच असेल. हां, पुढे काही एखादा नवीन पुरावा मिळाला तर आम्ही चौकशी करूच. ठीक आहे, त्याची कस्टडीत घेऊन पुढे अजून चौकशी करतो. येतो.